भाषणापर्यंत आवड बसलाय त्यामुळे आता काही उलटण नाही. आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात अशा अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी हिंदू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आईच्या दिव्यांनी मला होळकरांच्या कुटुंबाचे वारसदार याच्या नियोजितासाठी आपण सगळेजण अतिशय उत्सुक आहोत. त्याचे आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार व्यासपीठाचे शिवसेना काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे उजवे काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांचे या ठिकाणचे नेते आणि हजारांच्या संख्येनंच वेळी बरेच वेळ या ठिकाणी आज तो आपण सगळे बंद होते. बऱ्याच दिवसातून आज मी गांधी मैदानावर होतो. एक काळ असा होता की नगर माझी सभा म्हणजे नसेल की गांधी मैदानावर असते आणि या मैदानाला इतिहास आहे. अनेक प्रश्नांच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतली आणि आज गेले काही दिवस इंडियन सरकारने जी यात्रा काढली होती, गावगाव गेली, लोकांना भेटले, त्याची सुखदुःख समजून घेतली आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या खाद्याची जबाबदारी करणार आहे ती शोधण्यासाठी खेळण्यासाठी स्वतःची तयारी केली अशी सांगितली. आणि त्या यात्रेच्या आसपास सांगत होती किंवा सगळ्यांच्या वतीने निवेदना यांच्याकडे भरपूर धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की जे काम हातात घेतलं त्यांच्यासाठी घेतलं. त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांचा संवाद साधला. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की फादरांमध्ये कोणत्या भाषेत होणार. आता हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर फादरांचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्याला हे समजायला हवं होतं. पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोललो. मराठीत बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणातून शब्दशः हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषांतर होतं. त्यामुळे निलेश सारखे या जिल्ह्याच्या लोकांच्या प्रश्न त्या ठिकाणी वाटतील ते प्रधानमंत्र्यांच्या पर्यंत जातील आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळ्या भाषा समजणाऱ्या लोकांना कळतील. त्या भाषेची शिक्षा करायचं काम आहे. आज या ठिकाणी एका गोष्टीचा मला आनंद आहे आणि मला असं समजलं निलेश लडकेंच्या पत्नी राणी लडके तिच्या खाली बसतात. आता त्या बसतात माझी मोठी आठवण दिसली तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी तो फुल आणून ठेवली. पण त्यांनी दुसऱ्या त्याचा स्वभाव असाच आहे
स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही तर ठीक आहे किंवा सगळ्यांच्या वतीने या दोघांचंही हे अंतकरणावर हसून अभिनंदन करतो आणि लैंगिक विवेक लडक्यांचा लक्षात सुद्धा राणी लडक्यांचं जे अभिनंदन करतो ते आपला नवरा त्यांनी सांगा अखंड लोकांच्याच असतो घरात राहत नाही कल्याणाचं संकट आलं मला दिवस आठवत नाही पण महिना नाहीये हे दिवस कधी घडलाच नाही ते गेले नाही ते लोकांची सेवा करण्यासाठी जीवनाची सेवा करण्यासाठी आणि ते काम केले अखंड तेवढंच दुसरी कोणची वायर एक अतिशय हिरा बंद नको पडू तीच वायर अनेक शाळेत जाणाऱ्या मुली शिक्षक चालत आहे त्यांच्या लक्षात असतं आणि 8,000 मुलींना सायकली मोफत दिली त्या लहान गोष्टी ते केलं काम ते अशी अनेक कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली त्यामुळे लोकांच्या साठी आपलं जीवन आहे हा निर्णय या पशुपतीचा आहे आणि अशाच आज या ठिकाणी लोकसभेच्या आपण चर्चा करतो माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या मताने त्यांना विजय केल्याचं राहणार टीका करणारे लोक त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही ते टीका करतात माझ्या विकास त्याचा अत्यंत आवडता विषय जास्त टीका तर या लोकांना हे आश्वस्त आहे की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असो किंवा माझ्याकडे असो काही ना काहीतरी मदत ही त्यांना झाली कदाचित बाळासाहेबांना अचूक असेल तर नसेल बाळासाहेब विखे त्यांना नियोजनाला उभं जायचं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांची निवडणूक सोपी नाही त्यांना यश संपादन करायचं असेल तर औषध सदस्यांची त्यांना मदत हवी अशी मदत मिळेल त्याची खात्री करणार नसते माझ्या प्रश्न मांडतात या जिल्ह्यात दौऱ्यावर रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्याकडून वाजला मी बाळासाहेबांना म्हटलं की सगळं आपण जुळल्याला जाऊया भाऊसाहेब सर्वांच्या गावी भाऊसाहेबांना भेटूया त्यांची काही तक्रार असेल आपली काही चूक असेल तर माफी मागूया दुरुस्त करूया आणि प्रॅक्टिकली रात्री 3 वाजता जोड्याला बाळासाहेबांना मी घेऊन गेलो भाऊसाहेबांना झोपेतनं उठवलं त्यांच्याशी विचार केला झालं गेलं विसरून विनंती केली त्यांनी मोठ्या अंतःकरणाने सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि की आम्ही तुम्हाला मोठ्या माणसाने आणि तो विजय त्यांनी संपादन करता आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारण असते जे संसद असते त्याच्या आधी जिल्हा परिषद सरकारी संसद होते पण लोकसभेच्या जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला हा त्यांच्या कुटुंबाचं टीकाचे उभे करत त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ एकच आहे की माणुसकी आहे अनेकांच्या टीका केली आता या लोकांच्याबद्दल काय सांगायचं या लोक किती पक्ष होते किती शिवसेना असोती काँग्रेसमध्ये आहे विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नेता पण उपभोगलं
ते सोडून भाजपमध्ये गेले आणि आता वंशीवरून त्या ठिकाणी बसले आणि आज तिचा जीवघणी करत असतात. मी तुझ्या माहितीसाठी सांगतो, त्या लोकांना आत्मविश्वास नाही, निवडणुकीला उभे राहतात, त्यांना न्याय सरकारची चिंता ती नक्की वाटत असते. मी जाहीर करण्यात सांगतो, जबाबदारीच्या मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे 3 आठवड्याच्या पूर्वी ते उद्योगपती माझ्याकडे आले. म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती सोसायटी नाही, सगळे आमचे संवाद त्यांचे असतात. त्यांनी मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडला आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार मला स्वतः त्यांना निलेश लंकेचं नाव आलं त्यामुळे त्याची झोप हे माझ्या गावाच्या सर्वांनी कधीच पाहू शकत नाही. त्यांनी एका वर्षाला माझ्याकडे पाठवलं. त्याचा अर्थ आहे की तुझ्याकडे सत्ता असेल, तुझ्याकडे साधनं असेल, पण हिचा माणुसकी आणि सामान्य माणसाचा हा खजिना ज्यांच्याकडे अधिक बोलण्यासाठी या ठिकाणी उभा नाही. वेळ बराच झाला, निवडणूक महत्वाची. या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आधीच्या वक्त्यांनी भाषण सांगितले. तिथे शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, तरुणांना रोजगाराच्या संबंधीचे प्रश्न, उभयशी समाज, महिला यांच्या होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आणि सगळं वर्गाचे असतील तर भक्कम सरकारच्या ठिकाणी असतो. आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे त्यांना लोकांच्या भविष्याच्या संबंधी व्यक्तींची असणार नाही. अनेक गोष्टी सांगतात त्यांच्याबद्दलची चिंता संबंध देशामध्ये केली. लोक त्यांच्याबद्दलची चिंता ही व्यक्त करतात. त्यांच्या हातात सत्ता गेली तो पुन्हा लोकशाही आणि संविधान हे शिल्लक राहायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टाला घटना आपल्याला केली, त्यामुळे हा देश एकसंघ झाला. भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये अशी घटना नव्हती, त्यामुळे अनेक संकटाला त्या देशाला संघ द्यावा लागले. पाकिस्तानचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. बांगलादेशचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. श्रीलंकेचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. नेपाळचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. भारतामध्ये कधी हुकुमशाही नव्हती आणि त्याचं महत्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला दिली की त्या घटनेचा जोरावर हा देश एकसंघ राहिली. पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधीचं त्याचे चुकीचा विचार हा राज्यकर्त्यांच्या मनात येतो का काय अशी शंका आमच्या मनात आहे. आणि त्याचं कारण की बंगलोर एका नेत्याचं भाजपच्या एक विधान माझ्या वाचण्याचं, त्या नेत्याचं नाव हेगडे. हेगडे कोण होते? केंद्र सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांनी बंगलोरला भाषण केलं. या देशाची घटना दुरुस्त करून बदलण्यासाठी मोदी साहेबांना अधिकार हवा आहे आणि त्यासाठी मोदी साहेबांना या ठिकाणी विजय करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यात बदल करायचा विचार हा तुमच्या मनात नाही. आज सगळे सांगतात की आम्ही करणार नाही, तर करणार नाही. हेगडेंनी तुमच्या मंत्र्यांनी असं विधान केलं कसं? याचा सत्य अर्थ की या लोकांचे सामान्य माणसाच्या अधिकारावर व्यक्तींचे विश्वास नाही
संस्था असा घ्यायची त्या संस्थेचा गैरवापर करते किंवा सगळ्यांना संकटासाठी ते जर द्यायचं नसेल तर या ठिकाणी जनतेचा विजय केला पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपचा पराभव हे करणं तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आणि यासाठी निवडणुकीचं मत अजून सुरुवात आहे. सुरुवात झाल्याच्या नंतर माझी सुरुवात सगळ्यांना विनंती ज्या गावात सुरू असतात ज्या ठिकाणी सुरू असतात आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला बँकेची निवडणूक त्या व्यक्तीच्या भविष्याच्या दिशेनं किती महत्वाची निवडणूक आहे हे त्यांना समजत. त्यासाठी त्यांना बरोबर जे काही तुमचे विकास करतील त्या प्रश्नाचं मार्ग काढून हा मला इथे व्यापारी लोक दिसतील इथे उद्योजक दिसतील त्यांनी दोन प्रश्न सांगितले. व्यापाऱ्यांच्या मध्ये इथे दहशत आहे नगरसारख्या शहरात दहशत आणि दहशतीमुळे व्यापाऱ्यांना चिंता असावी अशी स्थिती आणि उद्योजक आहे त्या उद्योजकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक इमारतीमध्ये काही नवीन कारखाने घ्यावेत. त्या इमारतीचे काही खर्च नाही ते खर्च सुरू आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. मी त्यांना एवढं सांगतो की तुम्ही या मतदारसंघाचे लक्ष सोडा त्याच्यात जे काही करायचं असेल तर तिथले खासदार भावसाहेब करा. हे जे दोन प्रश्न आहेत एमआयडीसीचे आणि व्यापाराचे हे दोन प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हवा असेल तुम्हाला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब शोधा आम्हा दोघांना कधी बोलवा ते खर्च कसे पुसत आहे हे आम्ही बघतो आणि त्या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.